हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आता वाजलेत सकाळचे 7 वाजलेत. आता 7 वाजलेत. आता मी पिकूच्या स्कूलची तयारी करते, त्याला टिफिन बनवते आणि व त्याची तयारी करते मी आता. चला तर मग. तर मी ते इथे सगळी रात्रीची जेवढी भांडी होती तेवढी मी स्टँडवरती लावून घेत होती. सगळं व्यवस्थित, जिथे कढई तिथे कढई, ताट आहे तिथे ताटं, छोटा प्लेट आहे तिथे प्लेट लावून घेत होती आणि छोटे छोटे टोप वगैरे आहेत ते तिथे लावून घेत होती. ग्लास पण जिथे ठेवते रोज तिथेच लावून घेत होते. एवढी सगळी भांडी मी जेव्हा जॉबला जायचे तेव्हा मी एक एक करून घेतली होती. आणि मला भांडी घ्यायला खूप आवडतात. घरात स्वच्छता, भांडे असं. आणि हे रात्रीचा डाळ भात दाखवत होती मी राहिलेला. आणि नंतर हाताने धुतलेले कपडे मी परत वाळायला बाहेर जात होते टाकायला खिडकीवरती. मग इथं पिकूसाठी आंघोळीला पाणी गरम करायला ठेवत होती. आणि नंतर मी स्वयंपाकाला लागले. त्याच्या अगोदर फ्रीजमध्ये बघत होती कोणती भाज्या आहेत कोणत्या नाही आहेत ते. आणि नंतर मला मेथी सापडली, ती मी बाहेर उठ ना. ए सोन, उठ उठ चल. मग मी ते लसूण सोलून घेत होते, भाजीची तयारी करून घेत होते. थोडी 4 दिवसापूर्वी मेथी आणली होती, ती थोडीशी राहिली होती. त्याचीच म्हटलं काय भाजी बनवावी, भाजीलाच काय कळत नव्हतं बनवायचं. मग त्याच्यामध्ये एक छोटासा बटाटा टाकून मग मेथीची भाजी बनवून घेतली. आणि माझा पिकू श्रीकृष्णच बघत असतो कायमचा, नेहमी म्हणजे रोज बघताना. आणि मग पिकूला स्कूलमध्ये सोडायला गेली. मग परत येता येता रोडवरून एकटी चालत येत होती. मग तुम्हाला थोडंसं आमचा इथला नेचर दाखवते. पावसामुळे एवढं ग्रीन छान झालं आहे बघा. खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं बाहेर बघितल्यानंतर. थोडी वॉकिंग पण होती. मी चालतच त्याला सोडायला जाते, चालतच सोडायला घेऊन येते.
थोडासा गप्पासारा झालेला, भांडे वगैरे आवरून घेते आणि मग भेटूया. वगैरे सगळे धुवून घेते, मग आपण भेटू. तर अशी माझी आता सगळी कामं आवरली. कपडे धुतले, भांडी घासले, त्याच्यात अगोदर स्वयंपाक पण बनवून घेतला होता. हे गेले, नंतर मी सगळे भांडी घासून घेतले, सगळं स्वच्छ केलं, एकदम साफसुथरं एकदम करून ठेवलं आहे घर. हेच माझं रोजचं रुटीन असतं. आय होप तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला चांगलं वाटलं असेल माझा व्लॉग. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असंच बघत राहा माझे व्लॉग. बाय.